तर देवगिरी बंगल्यावरील अजित पवार गटाची बैठक संपलेली आहे। लोकसभेच्या जागांबाबत बैठकीत चर्चा झाली अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे। अजितदादांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका महायुतीसोबत लढणार असल्याचं देखील यावेळेला अमोल मिटकरी यांनी सांगितलं। आमदारांच्या मतदारसंघातील समस्यांबाबतही चर्चा झाल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली। काही वेळापूर्वी देवगिरी या बंगल्यावरती बैठक होती, आढावा बैठक आताच ही पार पडलेली आहे। या बैठकीत कुठल्या विषयावरती चर्चा झाली आहे, काय सांगाल? दर मंगळवारी पक्षाच्या नियमानुसार आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब या बैठकीचं नियोजन दादांच्या देवगिरी निवासस्थानी करत असतात आणि सर्वसाधारणपणे ज्या त्या मतदारसंघातल्या आमदारांच्या काय समस्या असतात त्या जाणून घेतल्या जातात। आणि आता निश्चितच लोकसभा आणि विधानसभा तोंडावर असल्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चा आजच्या बैठकीमध्ये पार पडली। काही वकिलांची टीम देखील आपल्या देवगिरी निवासाने दाखल झाली होती, त्यात काही विशेष चर्चा वगैरे काय? नाही, वकिलांचं काम करतात, कारण सुनावणीला आजपासून सुरुवात झालेली आहे, उलट तपासणी पण आहे। आता उद्या कोणाकोणाच्या सुनावण्या आमच्या गटाकडून आहेत ते त्या पद्धतीने उत्तर देतील। लोकसभेअंतर्गत काही चर्चा वगैरे काय झाली आहे का बैठकीत आजच्या खास? नाही, नक्कीच झालेली आहे। प्रत्येक पक्षाला तशी स्ट्रॅटेजी ठरवण्याचा एक अधिकार असतो, त्याच्यामुळे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी त्याबाबत चर्चा केली। लोकसभेच्या महायुतीमध्ये ज्या काही जागा सुटतील त्यावर फोकस करणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक आमदारांना पण तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत की आज देश पातळीवर मोदीजींचं जे नेतृत्व आहे त्याला समर्थन आदरणीय अजितदादांनी दिलं आणि अजितदादांच्या नेतृत्वात आगामी प्रत्येक निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या, त्या जिंकायच्या सुद्धा, आणि त्या पद्धती स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगेसह मीरा विकाराट, TV9 मराठी।